नमस्कार, मी दुर्गा मिलिंद पारकर। आज आम्ही आलेलो आहोत सोन्याचा पाऊस पडणारे गाव अशी विशेष ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड येथे। 9 जून आणि 11 जून 2026 रोजी पुन्हा एकदा या गावात 2 व्यक्तींना सोन्याची नाणी मिळालीत। या दोघांनाही भेट दिलेला व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे। आता आम्ही याच गावात असणाऱ्या प्राचीन हजारो वर्षापूर्वीच्या मंदिराला भेट दिली आहे। हे महादेवाचे मंदिर तुळशी भोगावती रुद्रप्रयाग संगमावर आहे। मंदिराचे बांधकाम 13व्या शतकात द्वितीय राजा भोज यांच्या कारकिर्दीतील आहे। चला तर मग मंदिर पाहूया। मुघलांना पळवून लावण्यात होते आमचे राजे चतुर। मुघलांना पळवून लावण्यात होते आमचे राजे चतुर, म्हणूनच आजही पाहतोय आम्ही आमची मंदिरं। हे मंदिर चुना आणि सिमेंटचा वापर न करता बांधलेले आहे। मंदिरात गर्भगृह, अंतराळ, गूढ मंडप, 3 दरवाजे, 18 स्तंभ आणि आजूबाजूला अनेक विरगळ आपल्याला दिसून येतात। जे बिळेश्वर मंदिर आहे त्याच्या प्रकारामध्ये त्याच्या परिसरामध्ये आपल्याला आता विरगळ बऱ्यापैकी बघायला मिळतात। मग त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठा महाराष्ट्रातलं पहिलं जे विरगळ स्मारक आहे कसब्यामध्ये झालेलं आहे, शिवप्रतिष्ठानच्या प्रेरणेतून झालेलं आहे। त्यांनी ते तयार करून दिलेलं आमच्या गावासाठी एक मोठं काम त्यांच्या संस्थेकडे झालं। तर हे विरगळ स्मारक 27 विरगळ साधारण त्यामध्ये आहेत। आणि या 27 विरगळामध्ये विरगळ म्हणजे अगदी संकल्पना काय आहे, विरगळची संकल्पना काय आहे, त्याचे प्रकार काय असतात, त्याचे टप्पे कसे असतात, ही सर्व माहिती त्यांनी तिथं डिस्प्ले केलेली आहे। तर विरगळ म्हणजे काय, तर एखाद्या युद्धामध्ये किंवा गावासाठी किंवा एखाद्या प्रसंगी गावासाठी समाजासाठी बलिदान दिलेल्या वीराच्या स्मरणार्थ एखादा स्तंभ उभारला गेलेला आहे। तर तो वीरस्तंभ म्हणजेच विरगळ। मग त्यावर खाली त्याचं युद्ध कोरलेलं असतं। मधल्या भागामध्ये तो अक्षरांसोबत स्वर्गाला निघालाय, त्याचा स्वर्गाचा प्रवास दाखवलेला आहे। वरच्या भागामध्ये तो कैलासात गेलाय आणि शिवाची पूजा करतोय। सर्वात वरती कळसाचा भाग दिसतो आपल्याला, काही विरगांवर सूर्यचंद्र दिसतात। तर हे कळसाचा भाग म्हणजे काय, तर त्याला ते मोक्ष प्राप्त झालेला आहे। तुम्ही जर तिथं पाहिलं तर कोणत्याही कळसाचा भाग एकसारखा दिसत नाही, ज्याचं जसं कर्म असतं त्याला तसा मोक्ष मिळतो, अशा संकल्पनेवरती आधारित आहे।